नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपण शांती आणि समाधानाचा शोध घेत असतो. यासाठी कोणी योग करतं, कोणी ध्यान करतं, तर कोणी तीर्थयात्रा करतं. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व साधनांचे अंतिम ध्येय किंवा मंगलात मंगल असं साधन कोणतं आहे? ते म्हणजे नामस्मरण. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नामस्मरण हे सर्व साधनांच्या पलीकडं कसं आहे आणि तो भगवंताकडे जाण्याचा राजमार्ग का आहे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 27 जानेवारी. नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग. आपल्या शरीरात जसं हृदय मुख्य असतं आणि इतर अवयव गौण असतात, अगदी तसंच परमार्थात नामस्मरण हे मुख्य साधन आहे. समर्थ रामदास असोत वा तुकाराम महाराज, सर्वांनी नामाचाच महिमा गायला आहे. योगामध्ये जोपर्यंत तुम्ही क्रिया करता तोपर्यंतच समाधान लाभतं, पण नामस्मरणाच्या अनुसंधानात तुम्ही सतत समाधानी राहू शकता. निर्गुण व्हायचं असेल तर देहबुद्धी सुटायला हवी. सर्वव्यापी परमेश्वराला सर्व भूतांमध्ये पाहणं हीच खरी निर्गुण उपासना आहे आणि नाम यात आपल्याला मदत करतं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे नामस्मरण हे एका जलद गाडीप्रमाणे आहे. इतर साधनांमध्ये तुम्हाला रंग दिसणं, प्रकाश दिसणं किंवा नाद ऐकू येणं अशी मधली स्टेशनं लागतात. अनेक जणं तिथंच अडकून पडतात. पण नामस्मरण ही मधली स्टेशनं सोडून तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोचवतं. इतर साधनांनी लवकर यश मिळाल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असू शकतं. नाम मात्र मुळापासून सुधारणा करतं. महाराजांनी एक खूप सुंदर उदाहरण दिले. एकाच रोगाचे 4 रुग्ण होते. एक गरीब, 2 मध्यमवर्गीय आणि एक श्रीमंत. वैद्याने सर्वांना एकच औषध दिलं, पण ज्याच्यासोबत औषध घ्यायचे ते वेगळे दिले. कोणाला तुळशीच्या रसात, कोणाला मधात, तर कोणाला कस्तुरीत. तसंच नामाचं आहे. तुमचा अधिकार कोणताही असो, तुम्ही नुसते तोंडाने नाम घ्या, श्रद्धेने घ्या किंवा नामाशिवाय जगात काही सत्य नाही या दृढ भावनेने घ्या. फळ मात्र सर्वांना सारखंच मिळणार आहे. हीच नामाची माहिती आहे. तुकाराम महाराजांना जेव्हा नामाचा छंद लागला तेव्हा त्यांची वाचा त्यांना अनावर झाली. नामाच्या आनंदाचा झटका आला की माणूस स्वतःला विसरतो. नामस्मरण हा असा आनंद आहे जो कल्पनेच्या पलीकडचा आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. तर मंडळी, तुम्ही रोज किती वेळ नामस्मरण करता किंवा तुम्हाला नाम घेताना कसा अनुभव येतो, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला? आवडला ना? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नामात राहा, आनंदात राहा. श्रीराम जय राम जय जय राम.